नमस्कार. आज आपण रिलेशनशिपमधल्या खूप कॉमन पण खूप दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत. इमोशनल अवेलेबिलिटी. खूप वेळा आपण रिलेशनशिपमध्ये असतो, रोज बोलतो, रोज भेटतो, प्लॅन्स करतो, पण तरीही आतून एक रिकामेपणा जाणवतो. समथिंग इज मिसिंग. असं वाटतं की कोणी आहे पण तरीही नाही. याचं कारण असतं प्रेझेन्स आणि इमोशनल अवेलेबिलिटी यातला फरक. इमोशनली अवेलेबल म्हणजे फक्त वेळ देणं नाही, मेसेजेस करणं नाही, रिलेशनशिप स्टेटस असणं असं नाही. इमोशनल अवेलेबिलिटी म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्यासोबत इमोशनली प्रेझेंट असणं. तुम्ही अपसेट असाल तर ऐकून घेणं, नाराज असाल तर समजून घेणं, तुम्ही कन्फ्यूज्ड असाल तर डिसमिस न करणं आणि अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशनपासून पळून न जाणं. जिथे इमोशनल अवेलेबिलिटी असते तिथे तुम्हाला तुमच्या फीलिंग्स जस्टिफाय कराव्या लागत नाहीत, जरी त्या कितीही नाजूक असल्या तरी. हल्लीच्या रिलेशनशिप्समध्ये खूप लोक सोशली अवेलेबल आहेत, पण इमोशनली अनअवेलेबल आहेत. ते मजा करतात, आउटिंग्स करतात, रील्स पाठवतात, पण फीलिंग्सबद्दल बोलायचं म्हटलं की विषय बदलतात. हे एवढं डीप कशाला? हे खूप ओल्ड फॅशन्ड आहे. हे कशाला? यू आर सो सेन्सिटिव्ह, यू आर टू मच इमोशनल असं म्हटलं जातं. हळूहळू तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो, मी जास्त सेन्सिटिव्ह आहे का? मी जास्त एक्सपेक्ट करते का? मलाच हे नातं हवं आहे का? आणि नकळत तुम्ही स्वतःच्या इमोशन्सवरच डाऊट घ्यायला लागता. इमोशनल अनअवेलेबिलिटी अशीच दिसते. सिरियस टॉपिक आला की जोक केला जातो, प्रॉब्लेम शेअर केले की ओव्हरथिंक करू नको असं सांगितलं जातं, फ्युचरबद्दल बोलायला टाळाटाळ होते, मागचं पुढचं दोन्हींबद्दल अकाउंटेबिलिटी घेतली जात नाही. बाहेरून रिलेशनशिप चालू दिसतं, पण आतून कनेक्शन शॅलो झालेलं असतं. अशा नात्यात तुम्ही रिलेशनशिपमध्ये असूनही इमोशनली लोनली होता. खूप वेळा आपण इमोशनली अनअवेलेबल लोकांकडे जास्त अटॅच होतो, कारण ते चॅलेंजिंग वाटतात. तो ती बदलेल आणि सगळं परफेक्ट होईल ही होप ॲडिक्टिव्ह असते. पण इथे एक रियालिटी एक्सेप्ट करायला हवी. रिलेशनशिपमध्ये तुमचं काम कोणाला इमोशनली रेडी करणं अजिबात नाही आहे, रेडी बनवणं अजिबात नाही आहे. तुम्ही सपोर्ट देऊ शकता, पण तुम्ही कोणाचे हीलर किंवा थेरपिस्ट अजिबात होऊ शकत नाही. सो तुम्ही कोणाचं हीलिंग प्रोजेक्ट नाही आहात हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठीही कोणी हीलिंग प्रोजेक्ट नाही आहे. जेव्हा समोरची व्यक्ती इमोशनली अनअवेलेबल असते तेव्हा तुम्ही ओव्हर गिव्ह करायला लागता, ओव्हर अंडरस्टँडिंग बनता, ओव्हर सपोर्टिव्ह बनता, ओव्हर ॲडजस्ट करता, जास्त एक्सप्लेन करता आणि हळूहळू इमोशनली तुम्ही थकत जाता. कितीही प्रेम असो, पण ड्रेन तुम्हीच होता. रिलेशनशिप असूनही तुम्हाला एम्प्टीनेस वाटतो, तेव्हा स्वतःला हा एक ऑनेस्ट प्रश्न नक्की विचारणं महत्त्वाचं आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे की वेटिंग रूममध्ये आहे? हेल्दी रिलेशनशिपमध्ये हेल्दी इमोशनल अवेलेबिलिटी कशी दिसते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इमोशनली अवेलेबल माणूस परफेक्ट नसतो, पण तो ऑनेस्ट असतो. त्याला सगळं कळतं असं नाही, त्याला सगळं कळत नाही, पण तो ऐकायला तयार असतो. तो वेळ घेतो पण डिसअपिअर होत नाही. रिॲलिस्टिक कॉन्व्हर्सेशन्सपासून तो पळ काढत नाही. तो नाती अटी शर्तींवर बनवत नाही, तो ॲडजस्ट करत नाही, तो ठाम राहतो. तो डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स टाळत नाही, तो अकाउंटेबिलिटी घेतो. तो पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर यांची जबाबदारी घेतो. तो कन्सिस्टन्सी ठेवतो. तो स्वतःचं सेल्फवर्थ आणि समोरच्याचं सेल्फवर्थही जपतो. अशा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रूव्ह करावं लागत नाही,
की तुम्ही डिझर्विंग आहात, ते नॅचरली होतं. सो अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज किंवा लाँग टर्म रिलेशनशिप, सगळीकडे इमोशनल अवेलेबिलिटी तितकीच महत्त्वाची असते. एकाच घरात राहूनही इमोशनल डिस्टन्स असू शकतो. आपण तर एकत्रच आहोत, हे इमोशनल अवेलेबिलिटी नाही. इमोशनल अवेलेबिलिटी म्हणजे रोज थोडंसं इमोशनली कनेक्ट होणं, एकमेकांच्या फीलिंग्सला स्पेस देणं. स्मॉल इमोशनल चेक इन्स इथे खूप पॉवरफुल ठरतात. आज दिवस कसा गेला पेक्षा आज मन कसं आहे, हाऊ आर यू फीलिंग टुडे, हा प्रश्न कनेक्शन डीपन करतो. इमोशनल अवेलेबिलिटी मोठ्या जेस्चर्समध्ये नसते, ती रोजच्या छोट्या मुवमेंट्समध्ये बिल्ड होते. आता थोडं सेल्फ चेक करूया. तुम्ही अपसेट असताना समोरचा ऐकतो का की अवॉइड करतो? तुमच्या इमोशन्सला स्पेस आहे का की तुम्हाला शांत बसायला लावलं जातं? तुमच्या क्वेश्चन्सना क्लॅरिटी मिळते का की कन्फ्युजन वाढतं? कारण जिथे कन्फ्युजन जास्त असतं तिथं इमोशनल अवेलेबिलिटी कमी असते. लक्षात ठेवा, रिलेशनशिपमध्ये इमोशनल अवेलेबिलिटी मागणं म्हणजे नीडीनेस नाही, इमोशनली वीक असणं असं नाही. इट्स अ बेसिक इमोशनल रिक्वायरमेंट. जे नातं तुम्हाला तुमच्या फिलिंग्सवर डाऊट करायला लावतं ते सिक्युअर कधीच नसतं. सिक्युअर रिलेशनशिपमध्ये फिलिंग्स एक्सप्लेन कराव्या लागत नाहीत, त्या एक्सेप्ट केल्या जातात, त्या समोरच्याला आपोआप समजतात. तिथे सेल्फ सॅक्रिफाईस करण्याची बिलकुल गरज लागत नाही, कारण नात्याची गरज दोघांना असते. आजचा छोटा कॉन्शियस प्रश्न नक्की स्वतःला विचारा. पुढच्या वेळी तुम्हाला इमोशनली एम्प्टी वाटलं तर हा प्रश्न जरूर विचारा. मी जास्त मागतेय का की समोरचा कमी इमोशनली प्रेझेंट आहे? हा प्रश्न गिल्ट कमी करेल आणि क्लॅरिटी वाढवेल. रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रेझेन्स नाही, इमोशनल अवेलेबिलिटी असेल तेव्हाच ट्रस्ट बिल्ड होतो, कनेक्शन डीपन होतं आणि नातं खरंच टिकतं. सो जर हा एपिसोड ऐकताना तुम्हाला असं वाटलं असेल की हे रिलेशनशिपबद्दल, माझ्याच रिलेशनशिपबद्दल आहे, तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत कम्युनिकेशन, रिॲक्ट नाही रिस्पॉन्ड कसं करायचं. आणि लक्षात ठेवा, प्रेझेन्स पुरेसा नाही आहे, अवेलेबिलिटी महत्त्वाची असते. थँक्यू.